घराला भांडं लागलं की आवाज निघतो असं म्हणतात. घरातले कुटुंबातली माणसं जर एकत्र राहायला लागले तर त्यांच्यामध्ये जराशा कारणामुळे चिडचिडपणाचं वातावरण तयार होतं आणि थोड्या थोड्या कारणाने ते नाराज होणे, भांडणं होणे, सतत जराशात एकमेकात संघर्ष होणे, थोड्या थोड्या कारणाने एकमेकाला उलट बोलणे, थोड्या थोड्या कारणामुळे सतत चिडचिडपणा आणि एकमेकावरती धावून जाणे. या भांडणाला बूड नसतो, शेंडा नसतो. कारण नसताना लोक घरातली भांडत असतात आणि हे जास्त भांडण सासू सुनेचं असतं, बहुधा करून नवरा बायकोचं सुद्धा असतं. आणि या सगळ्या भांडणाचा परिणाम येणाऱ्या तरुण पिढीवरती, लहान मुलावरती घरातल्या होत असतो. घरातली लहान मुलं पाहतात की आपल्या घरची माणसं कसे वागतात आणि हे सगळं पाहून येणारी पिढी बरबाद होते. त्याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण शांत ठेवायचं असेल, आपल्या घरातला चिडचिडपणा नष्ट करायचा असेल, आपल्या घरामध्ये वातावरण शांत, सुखी, आनंदी जर ठेवायचं असेल तर मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातलं वातावरण अगदी शांत होईल, चिडचिडपणा कायमचा निघून जाईल. हे सगळा उपाय सांगण्या अगोदर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नातवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या घरामध्ये चिडचिडपणा, सारखं भांडण होणे, वातावरण खराब, ह्या गोष्टी कशामुळे होतात तुम्हाला माहिती आहे का? ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये साडेसाती आल्यावर तयार होत असतात. बरं, साडेसाती म्हणजे काय? तर आपल्या घरामध्ये शनीची किंवा मंगळ ग्रहाची साडेसाती तयार होते आणि या साडेसातीमुळे आपल्या घरामध्ये चिडचिडपणा, भांडणं, कारण नसताना वादवाद, थोड्या थोड्या कारणाने बाचाबाची, बोलाबोली, एकमेकावर धावणी, अशा गोष्टी घडत असतात. तर शनीची साडेसाती ही आपल्या घरावरती प्रामुख्याने असते. तर मग ही साडेसाती घालवल्याशिवाय आपल्या घरात शांती येणार नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तुम्ही हा उपाय करा आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कायमची शांती होईल. तुमच्या घरामध्ये अत्यंत अगदी आनंदी वातावरण तयार होईल. हा उपाय फक्त तुम्हाला रोज करायचा गाड्या, आणि रोज उपाय केला तर 100% तुमच्या घरामधले भांडणं, चिडचिडपणाचं वातावरण कायमचं निघून जाईल. तर तो उपाय कोणता मी तुम्हाला आता सांगत आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कल्पना आहे की आपल्या घरामध्ये जे देवघर असतं, आणि हा उपाय सांगण्या अगोदर तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या घरातलं जे देवघर असतं, आपल्या घरातल्या देवघरामध्ये आपण दिवा लावतो, बरोबर? सगळेच जणं लावतात आणि काही लोक लावतही नसतील तर लावत जा. देवघरामध्ये दिवा लावणं चांगलं असतं. परंतु आता आपल्याला देवघरात दिवा लावण्याऐवजी दिवा देवघरात लावाच, परंतु एक असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की हा उपाय केल्याने तुमच्या घरातला चिडचिडपणाचं वातावरण आणि साडेसाती कायमची निघून जाईल. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा घेऊन त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं. तेल कोणतं टाकायचं? मोहरीचं. दुसरं कोणतंही तेल जमणार नाही, फक्त मोहरीचं तेल दिव्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये कापसाची वाट टाकायची. आणि हा दिवा रोज संध्याकाळी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, या मुख्य दरवाजावरती लावायचा. आणि दिवा मोठा असेल तर अतिउत्तम, त्याच्यामध्ये जास्त तेल टाका. हा रोज आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर मोहरीच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. असा रोज तुमच्या घरामध्ये दिवा लावा. जसा तुम्ही देवघरात लावता, जसा तुळशीपाशी लावता, तसा तुम्ही दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावा. यानं होईल काय? आपल्या घरात येणारी साडेसाती ही आपल्या घरात प्रवेश करू शकणार नाही. ही कुठेही निघून जाईल, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण आपल्या घरामध्ये साडेसातीचा प्रवेश होणार नाही आणि शनीची साडेसाती मोहरीच्या तेलामुळे नष्ट होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये सुखी आणि आनंदी जीवन होतं. त्याच्यामुळे मित्रांनो, हा उपाय तुम्ही सर्वांनी आवर्जून करायला पाहिजे. विशेष करून माता माऊलींनी हा उपाय आपल्या घरामध्ये 100% करा. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.